नमस्कार, मी प्रियंका आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर येथून एक धक्कादायक गोळीबाराची घटना समोर आली आहे आणि या गोळीबारामध्ये एका तरुणाला त्याचा जीव देखील गमवावा लागलाय। सोनू उर्फ तरबेज अन्सारी नावाचा हा व्यक्ती एका खटल्यात साक्षीदार होता, ज्याची किंमत त्याला जीव देऊन चुकवावी लागली। वारंवार त्याला धमक्या मिळालेल्या तरीही पोलीस प्रशासनाने त्याला मदत केली नाही, त्यामुळे आज त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला। ही घटना रात्री 9:30च्या सुमारास घडली, ज्यात एक मुखवटा घातलेल्या व्यक्तीने जवळून सोनूच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला। वो क्या है सर, 6 महीने पहले झगड़ा हुआ था। वो यूसुफ नाम का इधर व्यक्ति है, उसका साला, उसके भाई लोग, उसकी बहन नाला सुपार से 4-5 औरत लोग को लेके आके लेडीज को, मेरी बेटी को भी मारे थे और इसको धमकी देके गया था कि जितने भी एफआईआर लिए है वाहिद ने, मतलब मेरा दामाद ने, वो एफआईआर वापस लो। तो मैंने वारंवार इसके ऊपर 4 एफआईआर अभी है और पहले की कम से कम 8 से 10 गुने दाखिल है उसके ऊपर। तड़ी पार की नोटिस निकल रही, लेकिन तड़ी पार नहीं हो रहा है। और उसके एक फोन पे पुलिस वाले लोग ताबड़तोड़ दुकान में घुस के मेरे दामाद के झड़ती लेते। दुकान में घुसने का अधिकार है क्या सर? अधिकार है क्या? नया नगर चौकी के पुलिस वाले लोग ताबड़तोड़ आके झड़ती ले रहे उसकी, बोले तो और वो कैमरे की फुटेज है हमारे पास, कैमरे की मेरे दामाद के फुटेज है। पुलिस वाले जबरदस्ती आके उसकी झड़ती। वो साक्षीदार है मेरी बेटी के इसमें, हफ्ता वसूली करता बोल के। और सीपी साहब मधुकर पांडे साहब के पास मेरी बेटी और मैं गए थे, तो उन्होंने कलम लगाने बोले थे 307, 384 हफ्ता वसूली और 354। और उसमें भी पुलिस वाले लोग ने नाका नहीं किए। सीपी साहब के ऑर्डर के बाद में विलास सुपे सर थे सीनियर पीआई, उन्होंने डाला डोली करके बोले भाई अभी हम लोग करेंगे करेंगे, और कुछ भी नहीं किए। 384 कलम के बाद भी क्या पुलिस ने कोई कार्रवाई की? कोई कार्रवाई नहीं सर, कोई कार्रवाई नहीं। खाली बोलते थे सुपे सर कि भाई एनसी दो और जाओ। मेरी लड़की पेट से थी तभी से, अभी उसको बच्चा होने के बाद भी मारे। 4 लड़की लोग को, औरत लोग को बुला के, उसकी बहन, उसके ऊपर भी एफआईआर हुई सर। और ये मैं कल मैं ये पेपर दिया हूँ मुख्यमंत्री साहब को, उप मुख्यमंत्री, आईजी को दिया हूँ कोकण भवन, और सीपी सर को दिया हूँ, डीसीपी सर को दिया हूँ, एसीपी सर को दिया हूँ सर, कि हम लोग की जान को खतरा है। मेरी बेटी के वाहिद उल्डे, आसिया वाहिद उल्डे, मेरी लड़की का नाम है आसिया, और सोनू उसका नाम है, असली नाम है तबरेज आलम, सोनू का नाम, उसकी भी जान को खतरा है सर। कल के दिन कुछ हुआ तो नया नगर पुलिस स्टेशन जवाबदार है। ये मैं पेपर में लिख के दिया हूँ, और मैं पेपर देने के बाद आज उसके साथ ये घटना हो गई। उसके बाद ये घटना हो गई सर, मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे, काय प्रकार आहे, काय सांगा? मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर शांती शॉपिंग सेंटर या ठिकाणी यातील मयत बसलेला असताना एक अज्ञात आरोपीने येऊन मयतावर गोळी मारलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर स्थानिकांकडून अशी माहिती मिळालेली आहे, युसुफ आणि त्यांचा काही जुना वाद होता, त्यामुळेच ही गोळी मारण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते। नाही, याबाबत आता सखोल तपास सुरू आहे। नक्की कुणी मर्डर केलेला आहे आणि कुठल्या कारणासाठी केलेला आहे। किती गोळ्या झाडण्यात आल्या, नेमकी गोळी कुठे लागली, काय सांगा? प्रथम दर्शनी एक गोळी मारल्याचे दिसतंय, डोक्याला लागलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये इस्तेमाचं निमित्त करून एका खेडेगावात हजारो मुसलमानांनी इस्तेमाचं आयोजन केलेलं आहे आणि हे इस्तेमाचं आयोजन शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर करण्यात आलेलं आहे। कसाब खेड्यामध्ये हिंदू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कट्टरपंथी मुस्लिमांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली आहे। हे प्रमाण जर असंच वाढत गेलं तर पुढे जाऊन ही जमीन वक्फ बोर्डाची आहे असा दावा देखील करू शकतात। ही चिंता नागरिकांना लागून आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। महाबळेश्वर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील पर्यटकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या पर्यटनामध्ये शाळेची सहल होती आणि विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाल्याचं समोर येते। तेलकट पदार्थ आणि शीतपेयांचे सेवन केल्यानंतर 18 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि तहसीलदारांनी रुग्णालयात धाव घेतली। नागरिकांच्या पथकाने विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे। अन्नातून विषबाधा झाल्याची थोडी शंका आहे। जवळपास 150 मुलांचा एक ग्रुप सहली करता रायगडावर जात होता, तर काही शिक्षकांनी, काही विद्यार्थ्यांनी अशी माहिती दिली की त्यांनी वाईजवळ काहीतरी पोंगे वगैरे काहीतरी खाल्ले। तसं मुलं भेदरलेले आहेत, पण ठराविक मुलं आहेत। टोटल एकूण 18 मुलं होते, त्यातले काही ओपडी बेसिसवर होते, काही आम्ही
आंतररुग्ण भरती करून घेतलेले आहेत, त्यांच्यावर उपचार केले आणि सर्व मुलांची तब्येत आता योग्य आहे, तंदुरुस्त आहे. विचार भिन्नता ही देशातील समस्या नसून विचार शून्यता ही देशातील समस्या आहे, असे विधान गडकरी म्हणाले की आपली बांधिलकी नेमकी कशाशी आहे हे लोकांना माहिती असले पाहिजे. पक्ष आणि संघटनेत कार्यकर्त्यांकडे माणूस म्हणून पाहिले गेले पाहिजे. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव अभिष्ट चिंतन सोहळ्यात गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाचं आयोजन मराठा सेवा संघ आणि युगनायक पुरुषोत्तम खेडेकर अमृत महोत्सव गौरव समिती यांनी केला. छत्रपती संभाजीनगरचे 2 वेळेस महापौर राहिलेले आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते नंदकुमार घोडिले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गट सोडून आपण शिंदे गटात आले काही सांगा. जवळपास एक 30-35 वर्ष मी एकनिष्ठपणे माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये काम केलं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक चांगलं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलं आणि मला वाटतं बऱ्याच संधी पण आम्हाला मिळाल्यात. माझी मिसेस महापौर झाली, मी महापौर झालं, मला अनेक पदं माननीय साहेबांच्या आशीर्वादाने मिळालीत. मी काम केलं, परंतु आता परिस्थिती बदलली आणि बदलत्या परिस्थितीनुसार मी भूमिका बदलली आणि मी सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री यांच्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि काल मी आणि माझी पत्नी यांनी शिंदे गटामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. निश्चितपणे वाईटही वाटलं. 35 वर्ष एकनिष्ठपणे काम केल्यानंतर एखादा पक्ष सोडताना हा एक परिवार होता आणि या परिवारापासून दूर होताना मला वाईट वाटलं, परंतु मी कुठल्या प्रकारच्या माझ्या स्वार्थापोटी गेलो नाही, कुठल्या आमिषापोटी मी या ठिकाणी गेलो नाही. माननीय शिंदेसाहेबांनी मला शब्द दिला की तुमचा सन्मान केला जाईल, तुम्हाला न्याय दिला जाईल. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्यास धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही. आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना या सांगतो, इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. गेल्या महिन्यात कुर्ला पश्चिम मध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताचा मुख्य आरोपी संजय मोरे यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जावरील युक्तिवाद शनिवारी पूर्ण झाला. त्यानंतर मोरे यांच्या जामीन अर्जावर 10 जानेवारी रोजी निर्णय देण्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा सुदर्शन मराठी.